दुर्गे, रोहिदास शिनारे, प्रेम दुर्गे, प्रमोद भागीत, विकी शिनारे आणि जय गावदेव क्रिकेट संघ नेवाळी सर्वांच्या वतीने 31 मॅचेससाठी नवीन चेंडू असतील. जयवंत धुळे दादा इथे उपस्थित झालेत. दादांचं आवडतं क्रिकेटमध्ये टेस्ट क्रिकेट. भारतीय संघाने पहिला डावाचा खेळ समाप्त केलाय. यशस्वी जयस्वालने द्विशतक ठोकले. हसू तांबोली साहेबांना विनंती करेल आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत संतोष तांबोली साहेबांना विनंती करेल की आपण स्टेजवरती यावं. हसू तांबोली आणि संतोषजी तांबोली यांना विनंती आहे. जय गावदेव चषकामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. खरं तर हा सामना वाकस आणि कोळिवली ग्रुप ग्रामपंचायत वाकस या लॉट्समध्ये बऱ्याचदा दोन संघ खेळलेत आणि या दोन संघामध्ये आता सेकंड राऊंडचा हा सामना सुरू होईल. जय गावदेव नेवाळी ज्यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय त्या सर्व आयोजन कमिटीचा आपण या ठिकाणी कौतुक करूया. आणि या आयोजन कमिटीमध्ये नक्की कोण कोण सदस्य आहेत तर जय गावदेव नेवाळीमध्ये सर्व आयोजन कमिटी ज्यांच्या वतीने आयोजन करण्यात आलंय नरेश दुर्गे, रोहित शिनारे, प्रमोद भागीत, प्रेम दुर्गे, सागर दुर्गे, मयूर दुर्गे, जितेश दुर्गे, विशाल दुर्गे, रोशन दुर्गे, गणेश दुर्गे, विवेक दुर्गे, विनोद दुर्गे, सुशांत भागीत, जय दुर्गे, लोमेश दुर्गे, विकी शिनारे, महेश भागीत, लोकेश दुर्गे, दशरथ दुर्गे, समाधान शिनारे, सुनील ठोंबरे, चिंतामणी दुर्गे या सर्व उत्तम दुर्गे या सर्व आयोजन कमिटीचं मनापासून कौतुक. आणि सर्वांसाठी नाश्त्याची व्यवस्था मोहन दळवी यांनी वाकसकरांसाठी नाश्त्याची व्यवस्था केली त्याबद्दल त्यांचंही कौतुक. कोळवलीसाठी दत्ता तांबोळी नाश्त्याची व्यवस्था करतील त्यांचंही कौतुक. मॅचला सुरुवात. पहिला बॉल, पहिला चेंडू आणि चेंडू बंटी माळीच्या डोक्यावरून चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने सीमा पार. तनिष 11 कोळवली टीमचा मागच्या सामन्याचा प्लेयर ऑफ दी मॅच सामनावीर गौरव तांबोली. मागच्या मॅचमध्ये धावा ठोकल्या होत्या गौरव तांबोलीने 20 आणि इथे देखील सुरुवात ऋतिक दळवीच्या विरोधात चौकाराने. घरचं मैदान जिंकायचं हे स्वप्न घेऊन दोन्ही टीम उतरलेत आणि वाकस ग्रामपंचायत लॉर्ड्समध्ये बऱ्याचदा खेळलेत. दोन्ही टीमना एकमेकांच्या बाजू माहिती आहेत आणि सतीश तांबोली यांनी बॅटिंगचा निर्णय स्वीकारलाय आणि त्यावरती खरा उतरतोय तो गौरव तांबोली. आणखी एक बॉल आणि त्यावरती शॉट खेळाडू नाही आहेत. नो मॅन लँड्समध्ये चेंडू पडला. एका रनने स्ट्राईक रोटेट होईल आणि धावसंख्या 2 बॉलमध्ये 5. समोरच्या टीमला करू दिलं नाही. इतकी चांगली बॉलिंग केली तनिष 11 कोळवलीने आणि त्या पंचच्या तिसरा चांगला बॉल मागे धीरज गोसाळकरने बॉल कव्हर केलाय. 3 बॉल आणि धावा आहेत त्या मात्र 5. खरं तर आमच्या पंचांचं कौतुक आहे. रोहित शिनारे मेन पंचांच्या भूमिकेत आहेत आणि रोशन दुर्गे स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आहेत. रोहित शिनारे सहसा ऊन कधी घेत नाहीत. आपल्या स्पर्धेसाठी 4 दिवस ते मेन अंपायरच्या भूमिकेत आहेत. त्यांचं मनापासून कौतुक. 3 बॉल धावा आहेत त्या मात्र 5. हातातून चेंडू निसटला किरण शेळकेच्या आणि 4 बॉलमध्ये एका सिंगलने धावसंख्या पोहोचती आहे 6. रोहित शिनारे नेवाळीचे म्हटलं ना तर खरं तर त्यांचं जे दिवसभराचं शेड्यूल असतं ना सकाळी व्यायाम करणं, जिमला जाणं, त्यानंतर नाश्ता आणि इतर त्यांची कामे सांभाळून जो त्यांचा रुटीन आहे तो 4 दिवसामध्ये त्यांनी बाजूला ठेवला आहे. खरं तर पाणी न पिता मागील 2 मॅचमध्ये त्यांची अंपायरिंग आहे त्याबद्दल रोहित आपलं मनापासून कौतुक. 4 बॉल धावा 6. ऋतिकचा हा चेंडू थोडा बाहेर टाकला. एक्स्ट्राची धाव. ऋतिक दळवीकडे वेग आहे आणि स्पीडने तो बॉलिंग करतो आणि म्हणून समोरचे फलंदाज त्याच्या स्पीडचा जर चांगला वापर केला त्याच्या विरोधात चांगली बॅटिंग करता येते. धावसंख्या 4 बॉलमध्ये 7. तनिष 11 कोळवली. आज गौरवचा धमाका आपण पाहिलाय मागच्या मॅचमध्ये. 5वा चेंडू ऋतिकचा. इथून निर्धाव बॉलची सांगता. 5 चेंडू धावा मात्र 7. 3च ओव्हरची मॅच आहे. काल 3 ओव्हरच्या मॅचेस रफटफ होत होत्या. धावा चेस होत नव्हत्या काल. अशा काल 3 ओव्हरच्या मॅचेस बघितल्या आपण. वावलेले आणि बेकरेमध्ये 4 बॉलमध्ये 3 धावा बेकरे टीमला झाल्या नाहीत. 6 बॉलमध्ये 5 होत्या. 4 बॉलमध्ये 3 आल्या. 4ही बॉल डॉट खेळला सोमेश्वर मसने आणि त्यानंतर वावलेली टीमला देखील 6 बॉलमध्ये 11 झाले नाहीत.
चला ओव्हरचा खेळ इथून संपलाय आणि तनिष 11 कोहलीने धावा केल्यात फक्त 7. अपील जोरदार होती राज वैखरे यांची. थोडासा आवाज त्यांना आला असावा किंवा नसावा, पण ओव्हर चांगली टाकली ऋतिक दळवीने. धावा आहे 7. तनिष 11 कोहलीने किमान 30 ते 35 केल्या तर ती फायटिंग टोटल होईल. वाकस संघाची आधीची बॅटिंग बघता दुर्वा 11 सावले टीमच्या विरोधात 68 धावा त्यांनी उभारल्या होत्या. इथे पहिल्या ओव्हरमध्ये फक्त झाल्या 7. शांत पण चांगली बॅटिंग गौरवने मागच्या मॅच मध्ये केली होती आणि रोशन शिनारेला देखील चांगली बॅटिंग करावी लागणार आहे, कारण रोशन 2 बॉलवरती 1 धाव करून नॉट आउट खेळतोय आणि त्याच्या साथीला गौरव चौकाराच्या मदतीने खेळतोय 5 या धावा संख्येवरती. सेकंड ओव्हर मध्ये आला किरण शेळके. जय गावदेव वाकस टीमचा किरण शेळके आणि समोर आहे रोशन शिनारे. ही ओव्हर आता तनिष 11 कोहली संघाला चांगल्या धावा संख्येची पाहिजे. पहिल्या मध्ये फक्त 7 आहेत. या ओव्हर मध्ये किमान 12 ते 15 यायला पाहिजेत आणि त्यासाठी बिग हिट खेळावा लागणार रोशन आणि गौरवला. किरणची ओव्हर इथून सुरू होतीये. पहिला फटका रोशन शिनारेचा बाउंड्री लाईनच्या दिशेने. खेळाडू पोहोचलाय ऋतिक. बॉल कव्हरला आणि एका सिंगलने धावा संख्या पोहोचतीये 8. खरं तर एकेका रनने का होईना पण चेंडू डॉट न जाऊ देत होता. तनिष 11 कोहलीची बॅटिंग 8 धावा हो गयात. आज नवनाथ माली ॲज अ कॅप्टन म्हणून टीमला लीड करतायत आणि नवनाथ सध्या कव्हर मध्ये आपली पोझिशन घेऊन आहेत आणि फिल्डिंगची पाहणी ते करतायत. धावा संख्या 1 बॉल मध्ये 8. हेलिकॉप्टर स्टाईलने गौरवचा फटका आणि ऋतिक दळवीच्या हातातून चेंडू निसटलाय, पण एका सिंगल वरतीच दोन्ही खेळाडू थांबलेत. माघारी गेला रोशन. 2 बॉल धावा मात्र 9. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ओव्हरमध्ये किमान एखाद्या षटकार चौकाराची अपेक्षा तर धावसंख्या मोठी करता येईल आणि आता सिंगलने पर बॉल रन केल्या तर मात्र लो स्कोर इथून उभरेल तनिष 11 कोहली. गौरव आणि रोशन आता चांगले सेट झाले. दोघांनी 4-4 चेंडू खेळलेत. इथून आता षटकार चौकारांसाठी खेळावं लागणार आहे. 2 बॉल धावा 9 नवनाथच्या समोर. कॅप्टन नवनाथ इथून 3 बॉल 3 सिंगल. धावा संख्या 10 तनिष 11 कोहलीची. 3 बॉल आणि 3 सिंगल रन आल्या. टोटल धावा आहेत त्या मात्र 10. चांगला बॉल किरण शेळकेचा खाली राहिले थोडा गौरवसाठी. 4 बॉल आणि धावा फक्त खर्च करतो किरण शेळके 3. टोटल आहे 10 वरती. 3 ओव्हरची मॅच आहे. ओव्हर नंबर 2 चे किरणने 4 बॉल समाप्त केलेत. गौरव तांबोलीला आता मात्र हवाई हल्ला करणं गरजेचं आहे, कारण धावा संख्या थोडी थांबलेल्या अवस्थेत आणि त्यासाठी मात्र षटकार पाहिजेत आता, कारण त्याशिवाय गत्यंतर नाहीये धावा संख्या उभारण्यासाठी. गोलंदाज यार किरण. 5वा बॉल पुढे आलोय. बॅटनेस पॉइंटच्या बाजूने स्वप्नील माली बॉल पर्यंत चेंडू ढकललाय चेंडू कव्हर केलाय. तोपर्यंत 3ऱ्या धावेसाठी रोशन शिनारे इथून पोहोचलाय 3 धावा कंप्लीट. धावा संख्या मात्र 13. स्वप्नील माली काय धावत होता. जबरदस्त रनिंग होती स्वप्नील मालीची. पाय थोडा त्याचा दुखतोय तरी देखील की धावत होता. धावा संख्या 5 बॉल मध्ये 13. चेंडूची फेक किरण कडून. लास्ट बॉल रोशन शिनारेच्या या फटक्याने 1 रन आणि 7 धावांची 14 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा तनिष 11 कोहली टीमच्या. 14 धावांमध्ये पहिल्या बॉलवरती आला होता चौकार आणि त्यानंतर फक्त सिंगलने धावा आल्यात तनिष 11 कोहलीच्या. आणि लोमेश दुर्गे आमचा छोटा व्हॉलेंटियर पाण्याची बॉटल घेऊन मैदानावरती उतरतोय. रोशन दुर्गे आमचा अंपायर, आपण पाणी पिऊन घ्या. यानंतर होणारा सामना जय हनुमान बुतली विपक्ष आई गावदेवी कोलारे
टीम या ठिकाणी उपस्थित आहे. कॅप्टन आपण टॉससाठी यावं आणि जय हनुमान बुतिवली संघ आपण उपस्थित असाल तर आपणही टॉससाठी यावं. पहिलाच बॉल रोशन चिनारेचा शॉट लॉंग ऑफ मध्ये ठोकला इथून षटकार. इट्स टाइम टू फायर आणि रोशन शिनारेने पहिल्या बॉलवरती ठोक
वैखरेचा ऑन साईडला जयवंतकडे चेंडू आणि रन इथून कंप्लीट होईल. 2 बॉल मध्ये 2. वाकस आणि कोळवली बराच वेळा हे खेळलेत, त्यामुळे हा सामना 36 धावसंख्येचा जरी असेल, बरेचसे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात. केटीसी लाईव्ह इव्हेंटवरती 130+ प्रेक्षक या मॅचला बघतात. त्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. सामना रोमांचक होणार यात शंका नाही. कोळवली संघाचा बॉलिंग परफॉर्मन्स आधीच्या मॅचमध्ये फक्त 45 धावा त्यांनी डिफेन्स केल्यात. वाकस संघाकडे 68 धावा होत्या डिफेन्ससाठी. आता सामना 2 बॉल 2. 16 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे वाकस टीमला. ऋतिकचा शॉट हातात चेंडू आहे. तिसऱ्या बॉलवरती देखील सिंगल. पॉवर प्ले मध्ये इतका जबरदस्त खेळ प्रशांत तांबोलीकडून. केटीसी लाईव्ह इव्हेंटचे कॅमेरामॅनची कामगिरी चांगली आहे. कॅमेरामॅनच्या भूमिकेत आता ऋषिकेश मोरे कॅमेरामॅनच्या भूमिकेत आले आणि एवढ्या स्पर्धा आपण पाहिल्या. ऋषिकेश मोरेसाठी बेस्ट कॅमेरामॅनला गतवर्षी अंजपच्या नाईट टुर्नामेंटमध्ये 200 रुपयाचा कॅश प्राइज आलं होतं. उत्तम कॅमेरामॅन आहेत ऋषिकेश मोरे. फटका राज वैखरेचा हवेत आहे. खेळाडू बॉल अडवण्यासाठी प्रयत्न झाले. बॉल कव्हर झालाय तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी राज. धावसंख्या 4 बॉलमध्ये 5. हवा थांबलेली आहे, त्या कारणासह चेंडू तेवढा क्लिअर होत नाही आणि 4 बॉलमध्ये धावसंख्या मात्र 5. बाराची सरासरी आहे आणि 4 बॉलमध्ये अवघ्या 5 धावा झाल्यात. षटकारा चौकारांपासून दूर ठेवलंय वाकस टीमला प्रशांत तांबोलीने. सतीश तांबोली यांचं नेतृत्व, यष्ट्यांच्या मागे त्यांची असलेली महत्वाची भूमिका आणि प्रशांत तांबोली यांना असणारं मार्गदर्शन. सध्या 4 बॉलमध्ये 5 धावा. गती कमी होती या बॉलवरती आणि एका धाव्याचा ट्राय इथून फलंदाज राज वैखरे इथून बाद. पाच चेंडूमध्ये 5 धावा. मागच्या मॅचमध्ये 40 धावांची इनिंग खेळणारा राज वैखरे इथे बाद झालाय. खरं तर धाव्याची गरज नव्हती, चेंडू समोर होता, तरी देखील एक रिस्क घेतली आणि रिस्कमध्ये राज वैखरे यांना विकेट आपली गमवावी लागली. 5 बॉलमध्ये 5 धावा. 13 बॉलमध्ये धावा पाहिजेत 31. लास्ट बॉल प्रशांतचा. ऋतिकचा फटका शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डिंग झाली आणि 6 धावांची ओव्हर इथून कंप्लीट केली प्रशांत तांबोलीने. 12 चेंडू आणि गरज आहे कंपल्सरी 30 धावांची. पॉवर प्ले मध्ये अवघ्या 6 धावा आल्या, त्यात राज वैखरेची विकेट. आता 12 चेंडू मध्ये कंपल्सरी धावा पाहिजे 30. कोळवली संघासाठी हा सामना जिंकावा म्हणून आर्यन मात्र भर उन्हामध्ये प्रार्थना करतोय. खरं तर आणखी 10 मिनिटे तो ऊन घेणार. खरं तर 12th मॅनची त्याची भूमिका आहे. सावळीमध्ये बसूनही तो मॅच बघू शकला असता, पण आर्यनच्या मनात ही तळमळ आपल्या टीमसाठी. आणि 12 बॉलमध्ये गरज आहे कंपल्सरी 30 धावांची. बारा चेंडू 30 धावांची गरज. चला, जय हनुमान बुतिवली टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. कोलारे टीमचे कॅप्टन मंचावरती उपस्थित आहेत. तर जय हनुमान बुतिवली टीमचे कॅप्टन, आपल्यासाठी शेवटची विनंती आहे की आपण टॉस साठी यायचे.
12 चेंडू 30 धावांची गरज आणि ऋतिक दळवीवरती आता सर्वांच्या नजर आहेत. रोशन शिनारेची ओव्हर, ज्या रोशन शिनारेने बॅटिंग करताना 23 धावा ठोकून काढल्या, त्याच रोशन शिनारेच्या अगेन्स्ट आता ऋतिक दळवी कसा परफॉर्मन्स राहील. 12 बॉल कंपल्सरी 30. पहिलाच बॉल ऋतिकचा फटका आलाय. लॉंग ऑन मध्ये खेळाडू, थोडी मिस्टेक झाली. दुसऱ्या धावेसाठी थांबवलंय बंटीने. एकच रन. 11 बॉल आणि 29 धावांची गरज. 11 बॉल 29 धावा. सामना 36 धावांचा आहे, पण मॅच मात्र कट टू कट सुरू आहे. अकरा बॉल 29 ची गरज. रोशनचा बॉल मागे, थोडी फिल्डिंग मिस्टेक झाली. एक रन. धावसंख्या 2 बॉल मध्ये 2 आणि 10 बॉल मध्ये पाहिजे धावा 28. चांगल्या स्पॉट वरती चेंडू पडतात रोशन सिनारेचे. फिल्डिंगची साथ आहे आणि षटकार चौकार जिथून आले नाही तिथे सामन्यामध्ये रन रेट थोडं जास्त आहे. 10 बॉल आणि 28. ऋतिकच्या बॅट मधून सीमारेखा पार आलाय षटकार. 9 चेंडू आणि आता गरज आहे 22 धावांची. खरं तर या फटक्याची गरज होती वाकस टीमला, कारण जे षटकार जे चौकार येत नव्हते तिथे थोडी पॉवरफुल बाजू होती कोळिवलीची. पण आता ऋतिक दळवीने षटकार ठोकत प्रेशर पूर्णपणे बाजूला सारलंय आणि 9 चेंडू मध्ये धावा पाहिजेत 22. 3 बॉल आहेत रोशन शिनारेचे. 3 बॉल मध्ये किमान आणखी 2 बाउंड्रीज जर आल्या तर मात्र प्रेशर कमी होईल. ऋतिकचा हा पॉवरफुल स्ट्रोक, ठोकला षटकार, ऑन साइडला षटकार. 8 चेंडू आणि आता गरज आहे 16 धावांची. 8 बॉल 16 धावांची गरज. 2 लगातार षटकारांनी सामना आता बदलताना दिसतोय, कारण जो पूर्णपणे हवी ठरत होता कोळिवली संघ त्यावरती आता थोडंसं प्रत्युत्तर दिलंय ऋतिक दळवीच्या 2 षटकारांनी. 8 बॉल करायच्या धावा 16. षटकार हॅट्रिक साठी प्रयत्न जरूर आहेत ऋतिक. बॉल रोशनचा 5वा लोअर फुल टॉस, बॉल सीमारेखा पार. लॉंग ऑन मधून काढलाय ऋतिक दळवीने चौकार. 7 चेंडू आता गरज आहे 12 धावांची. पूर्णपणे प्रेशर मात्र आता गोलंदाज रोशन वरती ढकललंय ते ऋतिक दळवीच्या 3 शॉटने. 3च चेंडू मध्ये 16 धावा केल्या ऋतिक दळवीने आणि आता 7 बॉल मध्ये 12. रोशन शिनारेच्या ओव्हर मध्ये लास्ट बॉल इथून बाकी आहे. ओव्हर नंबर 2 चा शेवटचा बॉल. रोशन शिनारे ओव्हर द विकेटने लास्ट बॉलची फेक. डॉट बॉलने षटक इथून समाप्त झालं. 6 चेंडू आणि कंपल्सरी गरज आहे ती 12 धावांची. 6 बॉल आणि 12 धावांची गरज. आता टीम मीटिंग घेण्यात आलेली आहे सतीश तांबोली यांच्याकडून की कोणता बॉलर आता लास्ट ओव्हर साठी असेल, कारण गरज आहे ती कंपल्सरी 12 धावांची. पाण्याची बॉटल या ठिकाणी घेऊन जा, खेळाडूंना पाणी पुरवा आपण. 6 बॉल आणि कंपल्सरी 12. खरं तर हा सामना 3 बॉल मध्ये थोडासा टर्न केलाय ऋतिक दळवीच्या 2 षटकार एका चौकाराने, पण सामना अजूनही संपलेला नाहीये कारण जयवंत तांबोली बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. 6 बॉल मध्ये कंपल्सरी 12 ची गरज आहे. आणि जय हनुमान बुतिवली टीमचे कॅप्टन, बुतिवली संघाचे कर्णधार आपण टॉस साठी यायचं आहे. कोलारे टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि बराच वेळ झाला बुतिवली संघ आपली वाट बघतोय, तर आपण उशीर न करता आता टॉस साठी यायचं. जय हनुमान बुतिवली संघ या कारण हा सामना समाप्तीकडे चाललाय. 6 बॉल मध्ये 12 धावांची गरज आहे, ती मात्र बॅटिंग करणाऱ्या टीम जय गावदेव वाकसला. 36चा टार्गेट, 36 धावांचा टार्गेट होतं, पण सामना आता 6 बॉल 12 पर्यंत येऊन पोहोचलाय. चला बुतिवली टीमचे कॅप्टन टॉस साठी या. कोल्हारेचे कॅप्टन बराच वेळ झाला वाट बघतायत आणि पुढील मॅच आपल्याला लगेच सुरू करायची आहे, त्यामुळे आपण उशीर करू नका. 1:07 झालेली आहेत. आतापर्यंत 3री मॅच आहे. आज मॅचेस 7च आहेत, त्यामुळे घाई नाही आहे.
मॅचेस वेळेवरती झाल्या तर तुम्हालाही तुमचा टाईम इतर कामामध्ये खर्च करता येईल. 6 बॉल 12, थोडीशी टसन भरा मुकाबला आहे. जयवंत तांबोलीच्या ओव्हरमध्ये 12 धावा डिफेन्स करायच्या. तनिष 11 कोलिवलीला. समोर आहे बंटी माळी. ओव्हरची सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच डॉट बॉल. सामन्यामध्ये आता रोमांचकपणा भरला आहे. क्लोज एन्काउंटर आहे. कोलिवली आणि हाय व्होल्टेज मॅच. सामना ताब्यात आहे, दोन्ही संघांच्या ताब्यात आहे सामना. 5 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. गती कमी होती. बंटीचा फटका. समोर खेळाडू रोशनच्या हातात बॉल. एकच धाव. 4 बॉल आणि 11ची गरज आहे. ऋतिक दलवी स्ट्राईक वरती आलाय आणि आता जबाबदारी ऋतिक वरती आहे. 4 बॉल आणि कंपल्सरी 11 पाहिजेत. काय मॅच बनवली आहे तनिष 11 कोलिवलीने. 3 ओव्हरमध्ये 35 केल्या. 36चं टार्गेट दिलं. सामना सुरुवातीला थोडा स्लो गेम पॉलिसी झाली वाकसची. त्यानंतर ऋतिक दलवीच्या 3 बाउंड्रीने सामना पुन्हा झुकला आणि आता 4 बॉल 11. दोनही संघांना संधी आहे. 50-50 असा मुकाबला आहे. 4 बॉल आणि कंपल्सरी 11ची गरज आहे. जयवंत तांबोली बऱ्याच स्पर्धा गाजवल्या. ऋतिक दलवीने बऱ्याच स्पर्धा गाजवल्यात, पण आता टीमला गरज आहे 4 बॉलमध्ये 11 धावांची. चला, बुतिवली टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झाले. टीम कॅप्टन आपलं सहर्ष स्वागत. काय होईल या मॅचमध्ये? जिंकेल कोलिवली की जिंकेल वाकस हे बघायचंय. ऋतिकचा फटका. मागे मागे करणने चेंडू अडवलाय. करणने चेंडू अडवलाय. फलंदाज इथून होईल बाद. बंटीची विकेट. 1 धाव. 3 बॉल आणि 10 धावांची गरज. आणि पुढील मॅचचा टॉस जयवंत धुळे दादांना विनंती करेल, दादा आपण पुढील सामन्याचा टॉस करावा. कोल्हारेचे कॅप्टन गावदेवी कोल्हारेचे कॅप्टन मनोज गुमारे आले आणि जय हनुमान बुतिवलीचे कॅप्टन प्रणित आले, तर लगेच आपण टॉस करावा. तर टॉस आपण करू जयवंत धुळे दादांच्या हस्ते. 3 बॉलमध्ये कंपल्सरी 10 धावांची गरज आहे. बुतिवली आणि कोल्हारेमध्ये टॉस आपण करतोय. 4 ओव्हरची मॅच असणार. मनोज आणि प्रणित. टॉस इथून जिंकलाय तो मात्र कोल्हारे टीमने. डिसिजन पेंडिंग आहे. 4 ओव्हरची मॅच. मनोज आपण डिसिजन घ्या आणि दोन्ही टीम ज्यांची एंट्री फी बाकी असेल त्यांनी ती जमा करा, या आयोजकांच्या वतीने सूचना. थोडा शॉट खतरनाक. करा राजा बाप. ठोकलाय ऋतिकने षटकार. 2 बॉल बाकी आणि गरज आहे ती आता कंपल्सरी 4 धावांची. 3 मध्ये 10 पाहिजे होत्या, 2 मध्ये 4 पाहिजेत. ऋतिक विजयाचा हिरो ठरणार का हे बघायचं आहे. आणि गावदेवी कोल्हारे टीमने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि जय हनुमान बुतिवली आपल्याला बॅटिंग करायचे. नेक्स्ट मॅच मध्ये आपण स्टेजच्या दिशेने सर्व खेळाडूंनी रवाना व्हावं. 2 बॉल कंपल्सरी 4 धावांची गरज. जयवंत तांबोलीचे 2 गोल्डन बॉल आणि ऋतिक दलवी सामना घेऊन आलाय लास्ट पर्यंत. सामना अजूनही दोन्ही टीम कडे. 2 बॉल कंपल्सरी 4. ठोकलाय मॅच विनिंग चौकार. जिंकलाय तो मात्र जय गावदेव वाकस. खरं तर सामना जिंकेल की नाही याकडे खरोखर चर्चा भरपूर होती, कारण हाय व्होल्टेज मॅच झाली. 36ची मॅच लास्ट पर्यंत गेली आणि ऋतिक दलवी ठरला या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. सामनावीराचा किताब इथून दिला जाईल. ज्याने मॅच विनिंग बॅटिंग केली तो ऋतिक दलवी ठरला या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. अभिनंदन टीम वाकस जाऊन पोहोचलाय क्वालिफाय मध्ये आणि सामनावीर ठरलाय तो मात्र ऋतिक दलवी. खरं तर जी स्ट्राईक रोटेट झाली, ऋतिकला जिथे स्ट्राईक भेटली तिथे सामना कोहलीपासून दूर गेला. करणचा तो थ्रो, ऋतिकची विकेट आली असती तर कोहली संघासाठी सामना जिंकता आला असता. चला, ऋतिक प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी या आपण. आणि यानंतर गावदेवी कोल्हारे टीम मनोज आपण फिल्डिंग लावून घ्या आणि बुतिवली टीमचे सर्व खेळाडू या ठिकाणी बॅटिंगसाठी स्टेजच्या दिशेने येतील. चला ऋतिक, आपण ट्रॉफी स्वीकारण्यासाठी या. टॉस जिंकलाय कोल्हारेने. निर्णय त्यांचा फिल्डिंग करण्याचा.